आज आपण झिरोदामध्ये आयपीओला कसं अप्लाय करायचं ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला वॉच लिस्ट, ऑर्डर्स, पोर्टफोलिओ, बीड्स आणि तुमचा युजर आयडी उजव्या कोपऱ्याला खाली दिसतील सर्व ऑप्शन्स तुम्हाला. तर तुम्हाला बीड्सला क्लिक करायचं आहे. बीड्स लक्षात घ्या, पोर्टफोलिओच्या शेजारी बीड्सला क्लिक केल्यानंतर मित्रांनो वरती ऑप्शन, आयपीओ आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑप्शन येतील. तर आयपीओ आता जवळजवळ 7 आयपीओ ओपन आहेत. आर के स्वामी, जे केमिकल, VR. तर यांच्यापैकी आपल्याला जे आयपीओला अप्लाय करायचं आहे ना त्याला आपण क्लिक करायचं. उदाहरणार्थ आर के स्वामीला अप्लाय करायचं. तर आपल्याला क्लिक केलं की तुम्हाला इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरला क्लिक करायचं. जर एम्प्लॉई असणार त्या कंपनीचे तर एम्प्लॉईला क्लिक करा. तर मी इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरला क्लिक करेल. त्याच्यानंतर आपल्याला क्लिक करेल. बघा इथे सर्व दिलेलं आहे, क्वांटिटी किती आहे, प्राइस किती आहे, डेट रेंज काय आहे, किती तारखेपर्यंत आहे आयपीओ स्टेटस वगैरे, ऑफर स्टार्ट कधी झालेली आहे, कधी लिस्टिंग आहे, त्याची अलॉटमेंट कधी आहे, रिफंड कधी भेटणार आहे, सर्व डिटेल दिलेलं आहे मित्रांनो. तर वरती तुम्ही आल्यानंतर इथं आपल्याला क्लिक करा. आपल्याला क्लिक केल्यानंतर तुमचा UPI ID ऑलरेडी आलेला असेल. तर आणि त्याच्यानंतर क्वांटिटी पण 1 लॉटची आलेली आहे, प्राइस आलेली आहे आणि तुम्हाला अमाऊंट किती पेड करायची ती पण दिलेली 14,400 रुपये. तर फक्त तुम्हाला आय हेअर अंडरटेक ते टर्म्स अँड कंडिशनला टिक करायचं आहे आणि कट प्राईसलाच असू द्या गोष्टीची प्राईस येते आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे. हे पुढे स्वाईप केल्यानंतर तुमचा